एक खरंच परिस्थिती आहे। ह्या मूळ रस्ता जो आहे की हा मूळ रस्त्याचं आधी हा रस्ता मंजूर झाला होता, त्याची वर्क ऑर्डर झाली होती, पण याच भागातल्या एका नागरिकनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली काही मावेजा विषयामध्ये। मग त्या दिवशीपासून हा रस्ता रखडला आहे। असे मूळ रस्ते आपण ज्या मागच्या कालावधी आमदारकीमध्ये सुद्धा आणि ह्यामध्ये सुद्धा हे सगळे प्रस्ताव ह्याचे तयार आहेत। पण जर आपण बघत असाल की या मार्च एंडमध्ये सुद्धा कसल्याही प्रकारचं PWDमध्ये बिल निघालेलं आहे। कॉन्ट्रॅक्टरसुद्धा पैसे त्यांचे बिल निघाले नसल्यामुळे तिथं कुणी काम करायला तिथं तयार नाहीत। 3 DPDC झाल्यात, वरतूनसुद्धा शासनाकडून तिथं निधीची तिथं अडचण येते। पण हे उर्वरित जे काही रस्ते राहिलेत ह्याचे आमचे प्रस्ताव तयार आहेत आणि लवकरात लवकर पुढच्या ह्या बैठकीला तुम्ही अधिवेशनामध्ये सुद्धा ह्या संदर्भातला अनेकदा आम्ही मांडतो। पण काही जरी झालं तर पण निधीची जी नसल्यामुळे ही अडचण आहे। पण पुढच्या काळामध्ये जेव्हा अजितदादा इथे बैठकीला येतील तर आमच्या या भागातल्या जे उर्वरित लोकांचे जिथं रस्ते राहिले त्या संदर्भातलं डेलिगेशन आम्ही दादांना भेटू। रोहितदादा पवार आज परळीमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट। आता आम्ही या धानोर रोडच्या खड्ड्यात बसून लोटांगण आंदोलन करत आहोत। गेले 1 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मात्र हे प्रशासन कसल्याच प्रकारचं लक्ष देत नाही। मला लेखी आश्वासन दिलं होतं या रस्त्यावरचे आम्ही खड्डे तरी भरू, हे देखील भरले नाहीत। आता हे पालकमंत्री अजित पवार आहेत, हे तरी निदान ह्या रस्त्याचं काम मार्गी लावणार आहेत का? आता शासनाची पहिली मन आहे की शासनाचं काम वर्षभर थांब, आता वर्षभर झालं ना, हे शासन केव्हा काम करणार आहे? आता आम्हाला फार मरायची बारी आली ना। 10 वर्ष झाले या रस्त्याची अवस्था बेकार आहे। हे अंकुशनगर झालं, हे धानोर रोड झालं, अगदी चलणं देखील मुश्किल आहे। रोज विद्यार्थी इथं एक ना एक विद्यार्थी इथं पडतात। हे प्रशासन करत आहे काय? रोज आम्ही तिथं निवेदन देतो, मात्र हे प्रशासन काहीच लक्ष देत नाही। आणि हे आमदार याला लक्षवेधी करायला जमती, दुसऱ्या प्रकरणात जिथं पैसे भेटते तिथं लक्षवेधी करतो। या धानोर रोडच्या रस्त्यासाठी करणं म्हणावं लक्षवेधी, कुठे आहेस तो आमदार? अरे ये ना म्हणावं, जरा धानोर रोडला बघ ना म्हणावं, या लोकांची परिस्थिती बघ ना म्हणावं, काय आहे? अरे लोक तुला इथं भुटानी मारते आणि तू जर इथं जर म्हणलं ना हे रस्ता मी करू शकत नाही तर लोक भुटानी मारते। तू आमदार आहेस का कोण आहे हे कळायला पाहिजे। पालकमंत्री आता राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी तरी हे रस्त्याचं मार्गी लावा ना। वर्ष झालं मला दिलंय की प्रशासकीय मान्यता राहिली आणि कुठं काय राहिलं आहे, DPTCमध्ये घेतला, कुठं त्या नगर उद्यानातून घेतला। माझ्याकडं सगळी यादी आहे, त्या DPTCमध्ये कोणते कोणते रस्ते घेतलेत, जे रस्ते सगळ्यात शेवटी होते ते आधी काढले। अहो आमचा धानोर रस्ता इतका खराब आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या ना। जे रस्ता करायची आवश्यकता नाही तिकडं तुम्ही लक्ष देता, आमच्या ह्या रस्त्याकडे केव्हा लक्ष देणार आहेत? आणि हे बीडचे नेते यांना तर एक असे रस्त्याने चापकानी फोडून काढायला पाहिजेत रस्त्यात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।